हरि ओम। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम। श्री भगवान वाच, आपण या उचिता सधर्मी राहटता जे पावे ते निवांता साहोनी जावे। ज्ञानेश्वरी नित्यपाठ आपण अभ्यास करतो एकेका ओवीचा। सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजय ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि। जे काही प्राप्त कर्तव्य कर्म आहे, अर्जुनाच्या पुढे असलेलं प्राप्त कर्तव्य कर्म म्हणजे युद्ध कर्म। अर्जुनाचं निमित्त करून सर्व साधक विश्वाला उपदेश केलेला आहे। आत्मज्ञान प्राप्तीसाठीचं किंवा ईश्वर प्राप्तीसाठीचं एक विशेष कर्म, उपासना कर्म, हे दिवसातला काही काळ आपण करत असतो। पण सदोदित समोर असणारं जे कर्तव्य कर्म आहे त्याचे आणि आम्हाला ईश्वर प्राप्ती करून घ्यायचं आहे असं आम्हाला कुठेतरी एक इच्छा आहे, ह्याची सांगड बसत नाही। कारण वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या असतात, व्यवहाराप्रमाणे ॲप्रोप्रिएट वागावं लागतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असताना मनोभूमिका जी सतत बदलत असते, लोकांशी संबंधित होऊन जात असताना त्याच्यामध्ये ते सतत हलणारं मन, ज्याप्रमाणे एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ते भांडं सतत हिंदकळतं आहे, तर ते पाणी स्थिर राहू शकत नाही। आणि जर का पाणी स्थिर राहिलं नाही तर भांड्याचा जर का तळ बघायचा असेल तर ते पाणी अतिशय स्थिर असायला पाहिजे, सतत त्याच्यावर तरंग येऊन उपयोग नाही। त्याप्रमाणे अंतःकरण ज्या तत्वावर आधारित आहे त्याचं जर का दर्शन घ्यायचं असेल आत्मतत्वाचं, तर अंतःकरण सतत हलतं असून उपयोगाचं नाही, खूप हिंदकळणारं उपयोगी नाही। आणि ज्या ज्या गोष्टींमुळे ते सतत हलत राहतं त्या सगळ्यांचं एक वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे। कशामुळे हलतं? सुख दुःख, लाभ अलाभ, म्हणजे काय मिळालं काय नाही मिळालं, जय आणि पराजय, म्हणजे यशस्वी झालं किंवा काही वेळेला अपयश झालं। हे प्रसंग आयुष्यात घडत असताना त्याची इम्प्रेशन घेऊन जे मन राहतं सारखं आणि त्याच्यातून ते मोकळंच होऊ शकत नाही। विशेषतः करून ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आयुष्यामध्ये घडून गेलेल्या असतात, लोकांनी त्रास दिलेला किंवा आपण स्वतः उद्योग केलेले, त्या सगळ्या शांत बसल्यावर डोक्यावर मनामध्ये येतात। कुणी चांगलं फारसं म्हणत पण नसतं, त्यामुळे ते आठवण्याचं फार चढून जायचं होत नाही। पण विशेष करून ज्या वेळेला काही अंतःकरणाला ट्रॉमा म्हणतात तसा झालेला असतो, तो पुन्हा 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 डोकं वर काढत असतो आणि एका बाजूला हे कळत असतं की हे सगळं सोडून द्यायला पाहिजे, पण अंतःकरण तसं मुळीच तयार नसतं। म्हणून गीता इथे असं सांगते की जे जे काही कर्तव्य कर्म आहे त्याच्यामध्ये पडण्याच्या आधी हे मनोभूमिका विवेकाने पक्की करून घे की कर्तव्य कर्म करत असताना त्याचा जो आंतरिक परिणाम आहे त्याने प्राप्त होणारं सुख आहे किंवा दुःख आहे, लाभ म्हणजे जे काही त्याचं मटेरियल गेन होणार आहे आणि त्याच्यानंतर अंतःकरणावर आपण हे खूप छान केलं अशा पद्धतीने काही काळ वाटल्यानंतर ते फार काळ कॅरी करायचं नाही। यश मिळालं अपयश मिळालं त्याच्यामध्ये गुंतून जायचं नाही। म्हणून सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे असं म्हटलेलं आहे आधी। सुख आणि दुःख याच्यामध्ये त्याचं अतिरिक्त प्रमाणात अंतःकरणाने न घेणं आणि सदोदित समोर असलेलं जे कर्तव्य कर्म आहे त्याला स्वधर्म असं गीतेने म्हटलेलं आहे। स्वधर्म याचा अर्थ त्या त्या वेळेला समोर असणारं प्राप्त नीतिधर्माला, न्यायाला उचित असणारं असं कर्म आणि आंतरिक उन्नती करत नेणारं कर्म।
ह्या सगळ्या गोष्टीला मिळून स्वधर्म म्हटलेलं आहे. मग त्यात प्राप्त कर्तव्य कर्म आलं, उपासना कर्म आलं, स्ववर राहणं, स्वरूपी राहणे हा स्वधर्म असं ते समर्थांनी म्हटलं. सगळं धर्म माझी धर्म. हे प्रत्येक वेळेला अंतःकरण कर्मामध्ये रत असणं, अशी शिकवण अंतःकरणाला आपणच आपल्याला देणं, दुसरं कोणी ते देऊ शकत नाही. विनोबांनी जसं म्हटलेलं आहे की स्वधर्माशिवाय दुसरा आपल्याला कुठलाही आश्रय नाही अंतःकरण उन्नत करून घ्यायला. आणि त्याच्यासाठी म्हणून ते अंतःकरण आधी काही काळ विवेकाने सुखदुःखांमध्ये मी फार हुरळून जाणार नाही किंवा फार खचून जाणार नाही असं स्वतःला बजावणं. आणि तसं केल्यानंतर आपण या उचिता आपल्याला उचित स्वधर्मे राहटता. उचित स्वधर्म असं नाही आहे, म्हणजे स्वधर्म या शब्दाचं उचित हे विशेषण नाही आहे. आपण या उचिता स्वधर्मे राहटता पटकन असा त्याचा अर्थ मनामध्ये येतो की आपल्याला उचित अशा स्वधर्मामध्ये राहताना. उचित असा स्वधर्माचा प्रश्न नाही आहे. स्वधर्म हा उचित आहे म्हणूनच त्याला स्वधर्म असं म्हटलेलं आहे. उचित याचा अर्थ हितकर. आणि हितकर काय आहे तर स्वधर्म हा हितकर आहे. सुखकर आणि हितकर याच्यामध्ये फरक आहे. असं वाटतं की ह्या सारख्या गोष्टीत, तसं नाही आहे. सुखकर गोष्टी ह्या हितकर असतील असं सांगता नाही. म्हणजे जसं स्वामी ते उदाहरण देत असत की एखाद्याला खूप गरम म्हणजे खूप तिखट खायची सवय असते आणि झणझणीत झाल्याशिवाय जीभ पोळल्याशिवाय बरंच वाटत नाही आणि त्याच्यावर मग खूप गरम चहा प्यायचा, मग सुख वाटतं त्याला. आता हे हितकर आहे का? लॉंग टर्म केलं तर एखाद्या वेळी ठीक आहे, पण लॉंग टर्म काही ते हितकर नाही. पण उचित याचा अर्थ ज्याच्यामधून श्रेयस्कर, अर्जुन सुरुवातीपासून एकच गोष्ट विचारते की श्रेय काय आहे ते मला सांग, ज्याच्यामुळे मला अंतिम कल्याण प्राप्त होईल. त्याला असं एकूण म्हणायचं आहे की समोरचं युद्धकर्म सोडून दिल्यानंतर जे सात्विक कर्म आहे ते केल्यानंतर मी श्रेयाला प्राप्त होईल. पण अंतःकरणाची ठेवण ही एकूण रजोगुणात्मक आहे. जनरली सगळ्या माणसांची ती रजोगुणात्मकच असते. म्हणून दासबोधामध्ये पण वर्णन करताना आधी रजोगुणाचं वर्णन करून ठेवलेलं आहे. कारण एवढ्या गोष्टी अंतःकरणावर काय काय करावं आणि काय काय मिळवावं आणि कॉम्पिटेटिव्ह सेन्स हा सतत अंतःकरणावर असतो. आणि त्याच्यामधून माणसाने हळूहळू सत्वगुणाची जी काही थोडी अंतःकरणाची टेंडन्सी असते त्याचा उपयोग करून ज्ञानाकडे यायचं आहे असं ठरवावं लागतं. नाहीतर तेच कर्तव्य कर्म किंवा तेच कर्म हे आम्हाला पुन्हा पुन्हा सुखदुःखाच्या फेऱ्यांमध्ये अडकवून नेतं. आणि त्याच्यामधून एका कर्मातून त्याचं इम्प्रेशन अजून काहीतरी मिळवायचं म्हणून पुढचं कर्म, अजून काहीतरी मिळवायचं म्हणून पुढचं कर्म, नाही मिळालं तर त्याचं दुःख, विषाद, ह्या सगळ्या परंपरेतून बाहेर पडायचं असेल तर आधीच असं ठरव की आपण यात गुंतायचं नाही. म्हणून त्याला अलिप्तता असं म्हटलेलं आहे पुढे स्वामी स्वरूपानंदांनी की ऐशापरी मन ठेविता अलिप्त. लिप्त याचा अर्थ चिकटलेलं सगळ्या बाजूने. स्वभावे दुरित घडेची ना. दुरित याचा अर्थ पाप. मग कुठल्याही प्रकारची पापप्रवृत्ती अंतःकरणावर येणार नाही. नैवम पापम वापससी असं जे म्हटलेलं आहे, इथे पाप याचा अर्थ काहीतरी मोठं पाप असं जे म्हटलं जातं तसं न घेता अंतःकरणाची अवनत स्थिती, ज्ञानाला विन्मुख स्थिती, याला पाप असं म्हटलेलं आहे. ईश्वराला विन्मुख स्थिती. आणि ती काही काळ, बराच काळ अंतःकरण हे रज आणि तमोगुणामध्येच असतं. ते काही काळ ईश्वराशी संबंधित होऊन जातं आणि ते ज्यावेळेला जातं त्यावेळेला त्याला बरं वाटतं. खूप उपभोग भोगल्यानंतर सुद्धा माणसाला बरं वाटत असतं. पण त्या उपभोगातून बरं वाटल्यानंतर शांती प्राप्त होत नाही. कारण ते मनाला निववणं असं त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं जे आहे की निवणं अंतःकरण. उपभोग भोगल्याने, उत्कट उपभोग भोगल्यानंतरसुद्धा अजून ते काहीतरी कमी आहे, अपूर्णतेची जाणीव राहते, पुन्हा काहीतरी भोगावं, ह्याच्यापेक्षा उत्कट भोगावं अशा प्रकारे अंतःकरण घेतं. पण ज्यावेळेला ते स्वतःपाशी असतं त्यावेळेला ते खऱ्या अर्थाने सुखी होतं. याचं कारण आता काही नको अशा प्रकारची अंतःकरणाची भूमिका आहे. म्हणून परमार्थ सगळाच विसावा सिद्ध साधू महानुभावा हे जे म्हटलेलं आहे, स्वपाशी जे सदोदित आहेत त्यांना त्या स्वपाशी असण्यामध्येच विसावा असतो. पण सेखी सात्विक जडजीवा म्हणजे सात्विक आहे पण अजून अंतःकरणाचं जडत्व सोडलेलं नाही आहे, त्यांच्यासाठी विसाव्याचं ठिकाण काय आहे? सत्संग करून.
संतांच्या संगतीमध्ये. याचं कारण मन कुठल्याही प्रकारचा विषय अंतःकरण घेत नाही आहे, पण सुखाची जी स्वाभाविक ओढ आहे अंतःकरणाला ती शांतीमधून मिळणार आहे ही शिकवण संतांकडून आपल्याला कळत असते. जितकं अंतःकरण शांत राहायला शिकेल तितक्या त्याच्या अंतःकरणावरच्या वृत्ती कमी झाल्या की त्याला बरं वाटतं. आणि हे लहान मुलाला जसं भूक लागलेली कळत नसते, ते भूक लागली की ते धड सांगू पण शकत नाही, ते नुसतं चिडचिड रडरड करत असतं. मग आईला कळतं की ह्याला भूक लागलेली असावी, मग त्याला खायला घातल्यावर ते बंद शांत होतं. त्याप्रमाणे भूक कशाची आहे? शांतीची भूक आहे अंतःकरणाला. आणि ती शांती कशामध्ये आहे? स्वतःपाशी आहे हे कळत नाही, म्हणून मग ते सतत वसवस करत फिरत असतं आणि ते जमत नाही म्हटल्यावर त्याची चिडचिड जास्ती होत असते. म्हणून काही सगळ्या गोष्टी सोडून देऊन काही काळ स्वतःपाशी बसता येणं हे एकूण विषयाचा प्रवाह आपण या उचिता सुधर्मे राहटता ह्याच्याशी हे सगळं संबंधित चाललेलं आहे. हे उचित सुधर्म म्हणजे कुठला? स्वतःपाशी राहता येणं आणि त्याच्यासाठी म्हणून अंतःकरण काही काळ मोकळं ठेवता येणं. कर्तव्यकर्म करत असताना पण त्याच्यापासून त्याच्या फळापासून आधीच मी ठरवून वेगळं होणार आहे. ते बाय अँड बाय होईल. आम्ही हळूहळू एका बाजूला ध्यान करतो आहोत आणि सद्गुरू सांभाळून घेतील ह्या सगळ्या बाबड्या भावामध्ये न राहणं. ते घेतीलच सांभाळून, एवढं समजून घ्यायची जी टेंडन्सी दिलेली आहे कृपेनेच आहे सगळं चाललेलं. पण त्या कृपेचा उपयोग करून पुढचं पाऊल टाकायचा प्रयत्न तरी करायला पाहिजे. त्याप्रमाणे हा प्रयत्न हा आहे की स्वधर्मामध्ये राहायचा सतत प्रयत्न करणं, रेंगाळत न बसणं. कुठल्याही प्रकारे आपण उन्नत स्थितीला पहिल्यापेक्षा आलेलो आहोत हे जरी अंतःकरणाला कळत असलं तरी याच्यापुढे बऱ्याच गोष्टी अजून व्हायच्या आहेत हे अंतःकरणाने न विसरणं. आणि त्या गोष्टी या ज्ञानपर व्हायच्या आहेत. ज्ञानपर स्थितीला आम्ही स्वतःला योग्य करत नेणं, या दृष्टीने तो स्वधर्म कर्म सदोदित आमच्या समोर आहे. स्वरूपी राहणे हा स्वधर्म असं म्हणत असताना ते स्वरूपी राहणे हे कंटिन्युअसच प्रोसेस आहे. प्रत्येक क्षणाला आम्हाला कर्तव्य आहे काय? स्वपाशी राहणं. प्राप्त कर्तव्य कर्म तर आहेच, म्हणजे समोर आलेलं जे गोष्टी आहेत त्या आम्ही करणारच आहोत, पण त्या केल्यानंतर त्याच्यामध्ये गुंतून न बसणं. आणि ह्याच्यासाठी जे अंतःकरण सजग हवं आणि सजग असणं हा एक भाग, आणि दुसरं म्हणजे ते समर्थ असणं. तसं असणार ते समर्थ असणं हे प्रॅक्टिसनेच होत असतं. अभ्यास योग असं त्याला पुढे गीतेने म्हटलेलं आहे की सतत स्वतःला बजावणं आणि ह्याच्यामध्ये जो एक आंतरिक त्रास सहन करावा लागतो. ज्याप्रमाणे व्यायाम करणाऱ्या लोकांना सुरुवातीला अंग खूप दुखतं आणि दुखल्यानंतर तो तरीसुद्धा सहन करून तो व्यायाम कंटिन्यू करायला लागतो, तर ते पुढे व्यायाम फलद्रूप होऊ शकतो. याचं कारण त्याला माहिती असतं की आत्ता हे सगळं जे कष्ट सहन करायला लागत आहेत त्याची पुढची फळं चांगली असणार आहेत हे समजत असल्यामुळे ती व्यक्ती ते करत असते. त्याप्रमाणे अंतःकरणाला सतत बांधून ठेवणं, सतत त्याला चेक ठेवणं बुद्धीने, ह्याच्यामध्ये जो एक दमायचा प्रकार होतो तो आवश्यक आहे, कारण उन्नती करून घ्यायची आहे. त्याला जर का मोकळं सोडलं तर ते इतकं वाहवत जाईल आणि आपल्या भाषेत म्हणजे गाळात घालील मन, काही सांगता नाही येत. किती तयार आहोत असं आपल्याला वाटत असलं तरीसुद्धा. म्हणून आपण या आपल्याला उचित असं असलेलं जे स्वतःला कळतं आहे की मला हितकर काय आहे ते म्हणजे सुधर्मे राहटता. जे पावे ते निवांत सावनी जावे. जे पावे ते म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या बाबतीत त्या वेळेच्या बाबतीत जे कर्तव्य कर्म आहे ती केल्यानंतर जे काही त्याच्यातून प्राप्त होईल, एक तर मटेरियल फळ आणि दुसरं म्हणजे आंतरिक रीतीने सुख दुःख जे काही होणार आहे ते सहन करावं. पुढे पण मात्रा स्पर्श असतो कोणते शीतोष्ण सुख दुःखदा हा आगमापायीनो, म्हणजे इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचा जो संपर्क सतत होतो आहे तो काही वेळेला सुखकर असणार आहे, काही वेळेला दुःखकर असणार आहे आणि तो येणारा जाणारा असणार. हे कुठली स्थिती कॉन्स्टंट नाही. आणि मग काय कर? त्याला सहन कर असं गीतेने म्हटलं. त्या सहन करण्याने सामर्थ्य निर्माण होईल, अंतःकरण स्थिर राहायचं. आणि ते सहन पण कसं कर? तर निवांत सावनी जावे. हे तर खूपच कठीण असं एक कंडिशन, प्री कंडिशन ज्ञानेश्वर महाराजांनी घातली की जे पावे ते निवांत सावनी जावे. त्याला पुढे 13व्या अध्यायात
ते सहन करणं, क्षमा याच्यावर विवरण करत असताना एवढं अप्रतिम वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी की महापुरुष कशा रीतीने सहन करतात सगळ्या गोष्टी हे बघणं. त्याच्यातून ते परमार्थाचा एकूण मूर्तिमंत उदाहरण की ज्या वेळेला गोंदवलेकर महाराजांना त्यांचे काही कौटुंबिक पूर्वापार नातेवाईकांशी काही कोर्टाचे खटले वगैरे चाललेले होते. महाराज त्यात तेवढ्यापुरतं लक्ष घालत असत. नंतर त्याच लोकांना बसून एकत्र घेऊन, म्हणजे जे कोर्टामध्ये विरोधी आहेत किंवा नातेवाईक जे विरोध करत होते त्यांना घेऊन महाराज जेवायला बसत एकत्र. तर त्या सगळ्यामधून काही निकाल लागेना, आता ह्यांना संपवलं तरच निकाल लागेल असं म्हणून त्या एका नातेवाईकाने महाराज जात असताना तो वर झाडावर बसून राहिला आणि एक मोठा दगड महाराजांच्या डोक्यावर टाकला. ते महाराज सावध होते आणि पटकन एक पाऊल मागे आले म्हणून तो दगड पुढे पडला आणि त्याच्यावर ते म्हटले, अरे हे काय केलंस, ब्रह्महत्या घडली असती ना, म्हणजे तुला ते पाप लागलं असतं. ह्यासाठी म्हणून ही व्यक्ती शांत आहे. माझा जीव गेला असता म्हणून पोलीस कंप्लेंट वगैरे करायला चला आता तुला दाखवतो वगैरे काही नसं म्हणून त्या माणसाला घेऊन पुढे जेवायला पंक्तीला घेऊन बसले. म्हणजे हे ऐकूनसुद्धा आपल्या आयुष्यात हे असं करणं शक्य नाही, पण प्रत्यक्ष घडलेली उदाहरणं डॉक्युमेंटेड आहेत. हे आपल्यावर या चरित्रकारांचे उपकार आहेत की अशा प्रकारे कोणीतरी व्यक्ती वागू शकते. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की जैसे पडियंते लेणे, पडियंते म्हणजे आवडता दागिना. एखाद्या स्त्रीचा जो आवडता दागिना आहे, म्हणजे अनेक दागिने आहेत त्यातला एक आवडता दागिना, आणि ती ज्याप्रमाणे तो मिरवेल अंतःकरणा म्हणजे शरीरावर, त्याप्रमाणे जे काही समोर येईल सुखदुःख ते आवडत्या दागिन्याप्रमाणे सहन करणे असं त्याला म्हटलं. संतांची स्थिती. रमण महर्षीनं ज्या वेळेला त्या चोरांनी येऊन फटके दिले होते, म्हणजे एकतर त्या साधूंच्या आश्रमात काहीतरी सापडेल या आशेने ते आले, काही सापडलं नाही म्हणून सगळ्यांना फटके दिले काठीने, महर्षींना पण दिले. तर त्याच्यावर ते लोक निघून गेल्यानंतर शिष्यगणांनी असं ठरवलं की आता ह्यांचं काहीतरी केलं पाहिजे. तर महर्षी असं म्हटले की तुम्हाला लागलं का? हो म्हणाले, जसं तुम्ही फुलांनी पूजा करता तसं त्यांनी माझी फटक्यांनी पूजा केली. असं म्हणणं आपल्याला फटके पडलेले असताना इम्पॉसिबल. जैसे पडियंते लेणे, त्याप्रमाणे एखाद्या आवडत्या दागिन्याप्रमाणे ते सांभाळणं म्हणजे सहन करणं. त्याला पुढे अजून एक उदाहरण दिलं आहे की जैसे पाण्याचे लोट, पाण्याचे अनेक लोट हे वेगवेगळे नद म्हणजे वेगवेगळ्या नद्या ह्या पाण्याचे लोट घेऊन समुद्रामध्ये येत असतात, पण समुद्राला त्याचा त्रास होत नाही. स्वच्छ पाणी आलं म्हणून आनंद होत नाही आणि खराब पाणी आलं म्हणून तो नाकारत नाही. त्याप्रमाणे आपलं पोट तो वाढ करतो म्हणजे मोठं करतो. जसे पाण्याचे लोट घेऊन येती नदी नदांचे संघाट, ते तर वाढ करी पोट समुद्र जैसे. तसे जयाच्या ठाई न साहणे काहीच नाही आणि साहतू असे ऐसेही स्मरण दुरे. आणि मी आता सहन करतोय असंही वाटत नाही. ऐसी अनाक्रोश क्षमा, हा एक खूप स्पेशल शब्द वापरलेला आहे, अनाक्रोश क्षमा. की लोकांनी समोरच्यांनी त्रास दिला आणि त्याच्यावर आता काय करणार, एकतर आम्ही केपेबलच नाही आहोत यांना काही करायला, असं एक दुबळ्यांचे क्षमस्व असतं की जाऊ दे याला सोडून देऊ कारण माझ्यातच सामर्थ्य नाही आहे. तसं नाही, सामर्थ्य असूनसुद्धा त्याला कळत नाही आहे आणि माझी आता कुठलीही त्याला शिक्षा करण्याची इच्छा नाही. अशा प्रकारे क्षमा करणं, आणि ती क्षमा केल्यानंतरसुद्धा माणूस वरवर क्षमा करतो पण अंतःकरणामध्ये आक्रोश असतो. कोणीतरी ते किमान माझा गोंजारावं की तुझ्या बाबतीत अन्याय झाला असं म्हणावं, की तो कधी इतका बरोबर वागला नाही तुझ्याशी असं म्हणावं, असं वाटतं. काहीही नाही. अनाक्रोश क्षमा म्हणजे आपण हे फारच ज्या लोकांना पुण्याची पर्वती चढताना दम लागतो त्यांनी एव्हरेस्टचं वर्णन ऐकणारं आहे आपण हे बघणं म्हणजे सगळ्यांनी. पण बघायला पाहिजे की काय उंचीने व्यक्ती जीवन जगू शकतात. अशा प्रकारे अंतःकरण हे दुःखामध्ये कुठल्याही प्रकारे रिॲक्ट न होणं एक भाग, आणि सुख पण सहाणं. याचा अर्थ सहन करणं हा शब्द जनरली आपल्या भाषेमध्ये दुःखाला वापरला जातो.
की ज्या ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी आपण सहन करत असतो आता त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी. पण सुख पण सहन करणं, याचा अर्थ सुखामध्ये हुरळून न जाणं. सुख हे प्राप्त झाल्यानंतर ही स्थिती कायम राहणार आहे असं अंतःकरणाने भोळसटपणाने न घेणं. त्या सुख आणि दुःख आगमापायीनं, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या आहेत आणि सुखामध्ये पण कर्तव्यकर्म समोर आहे, उन्नतीला अजून खूप भरपूर वाव आहे, अशा प्रकारे स्वतःला ज्ञानप्राप्तीच्या दिशेने ओरिएंटेड ठेवणं, याला सुखाला सहन करणं असं म्हटलेलं आहे. म्हणून जसं दुःख सहन करण्याची आवश्यकता आहे त्याप्रमाणे सुख पण सहन करण्याची आवश्यकता आहे. पुलंनी असं एका ठिकाणी म्हटलं आहे की माणसं ही बहुतेक वेळेला दुःखापेक्षा पण सुखानेच अधिक लोळीपांगळी होतं. सगळं बरं चाललेलं आहे आमचं, पूर्वी आम्ही खूप स्ट्रगल केलं आयुष्यात, पण आता आम्ही सेटल झालो आहे, आता काय, आता काही नाही, पुढे काहीही नाही. मग काय, रोजचं डेली लाईफ चाललेलं आहे. ज्याप्रमाणे विद्यार्थी दशेमध्ये कॉलेजला असताना वगैरे, शाळेत कॉलेजला मुलं अभ्यास करतात का काहीतरी पुढे व्हायचं आहे, पण एकदा का सगळं स्थिरस्थावर झालं की आता अभ्यास करायची टेंडन्सीच निघून जाते, का गरज नाही, चाललं आहे. अशा प्रकारे माणसं, सात्विक माणसंसुद्धा चांगली उपासना कर्म हळूहळू ढिलाई येत जाते आणि स्वामींनी त्याला एक शब्द वापरला की सगळं तेज उपासनेतलं हरवून जातं. तेज हरवून जातं म्हणजे काय, उत्कटता हरवते. हे आपल्याला आत्ताच करायचं. याची जन्मे येण्याची काळे, संसारे होईजे निराळे ऐकल्यानंतर सुद्धा काहीही वाटत नाही की किती वेळ आपला चालला आहे, काही वाटत. ज्या वेळेला आपापल्या कर्तव्यकर्मामध्ये किंवा व्यवहारामध्ये माणूस, ती व्यक्ती येते, इतकं सामान्य पातळीवरचं जीवन जगतोय ह्याची खंत वाटत नाही, आणि ती जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत पुढे काहीतरी अजून उन्नत करायला पाहिजे असं आतून वाटत नाही. संतांनी सांगितलं आहे, आम्हाला लॉजिकली पटलं आहे, असं व्हायला पाहिजे कोणाच्या तरी बाबतीत, पण माझ्या बाबतीत मला ते सगळं मोल्ड करायची तयारी खूप क्वचित येते. आणि त्याच्यासाठी माणसाने सांभाळण्याची आवश्यकता आहे की जी प्रेरणा संत वेगवेगळ्या प्रकारे देत असतात, त्या प्रकारचा ही ओवी आहे. एक नुकतीच वाचनामध्ये स्वामी अमरज्योती म्हणून एक मोठे सत्पुरुष होऊन गेले, त्यांचं एक पुस्तक वाचनामध्ये आलं, तर त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत जे असं समजलं जातं की लोकांना सुधारलं पाहिजे, समाज सुधारला पाहिजे, शिकवलं पाहिजे चांगल्या गोष्टी, तर प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत एक व्यक्ती अशी आहे की तिला सुधारण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे, ती म्हणजे आपण स्वतः. आणि सुदैवाने देवाची करणी अशी आहे की त्या व्यक्तीला सुधारण्यासाठी 24 तास समोर ठेवलेलं आहे की आता सुधारा. अप्रतिम म्हटलं तर 24 तास ही ऑर शी इज ऑन हँड्स असं नाही म्हटलं, हाताशी दिलेली आहे की हिला सुधारायला तुला दिलेलं आहे. पण क्वचित माणसं त्याच्याकडे लक्ष देतात की मुख्य आपल्याला सुधारण्याची आवश्यकता आहे. हे जोपर्यंत अंतःकरण घेत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलावी म्हणून माणसं, परिस्थिती बदलल्यानंतर आम्ही साधना करू अशी कधीच बदलणार नाही आहे. विनोबांनी जसं म्हटलेलं आहे ह्या 19 श्लोकावर वर्णन करताना की एकूण, स्वामी चिन्मयानंदांनी म्हटलेलं आहे की एकूण जीवनाचं स्वरूप हेच समुद्रासारखं आहे की ज्याच्यामध्ये सतत लाटा येतच राहणार आहेत. आणि जर का एखाद्याला समुद्रस्नान करायचं असेल तर लाटा थांबल्यानंतर आता मी समुद्रात उतरेन असं म्हटल्यानंतर तो कधीच समुद्रस्नान करू शकणार नाही. त्याप्रमाणे सुखदुःखांचं हे सगळं जरा स्थिर होऊ देत, मग मी ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करेन, मुळीच होणार नाही. म्हणून आहे ह्या क्षणाला सुधर्मामध्ये राहणं ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीने आणि ॲप्रोप्रिएट जगामध्ये ज्या कुठल्या आमच्या आयुष्याच्या फेजमध्ये आम्ही आहोत त्याच्या दृष्टीने, ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये न रेंगाळणं, आयुष्याला एक भरीवता आणण्यासाठी प्रयत्नशील असणं ज्ञानाच्या दृष्टीने. यासाठी म्हणून हा सगळा कर्मयोगाचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे गीतेमधला, जो स्वामी स्वरूपानंदांनी अगदी सुरुवातीलाच, कारण मुख्य माणसाची प्रवृत्ती कर्मप्रवृत्ती आहे, काहीतरी करावं असं वाटतं, त्या कर्माला ज्ञानाची दिशा ही सुरुवातीपासून दिली तर ते हळूहळू अंतःकरण शिकत कधीतरी त्या वाटेवर डेडिकेटेडली चालेल. म्हणून कर्म हे जे मुख्य टूल आहे की ज्याने आम्ही अंतःकरण सुधारू शकू, त्याच्यावर भर दिलेला आहे कर्म आणि कर्मातून कर्मयोग त्यासाठी. म्हणून तर त्या दृष्टीने आपण ते अभ्यासून आमच्या जीवनामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आणण्याचा प्रयत्न करू. आणि जे कमी पडतं आहे ते पुन्हा स्वाध्यायामध्ये पुन्हा समजून घेणं, पुन्हा ॲप्लाय करणं, अशा रीतीने हळूहळू हा अभ्यास आपल्याला
उन्नत करत नाही हो, यासाठी हा स्वाध्याय आहे जो स्वामींच्या चरणी अर्पण करतो. हरिओम तत्सत.